सातपूर कॉलनीतील श्रीकृष्णनगर परिसरातील मोबाईल व्यावसायिक योगेश उर्फ हनुमंत जाधव यांनी काल पहाटे घरातील छताच्या पंख्याला साडीच्या साहाय्यानं गळफास घेत आत्महत्या केल्याचं निदर्शनास आलंय. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. सातपूर पोलिसांमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मयत जाधव यांनी वित्तीय संस्थेचं फायनान्स कंपनीचं लोन घेतलं होतं. वसुलीचे लोक वारंवार मोबाईलवरून आणि प्रत्यक्ष येऊन वसुलीसाठी धमकी देत असत. याबाबत प्राथमिक माहिती नातेवाईकांनी दिली आहे. आत्महत्यामागील खरं कारण अजून स्पष्ट झालं नसून सातपूर पोलीस स्टेशन अधिक तपास करीत आहे. सातपूर पोलिसांना ईडी क्रमांक 174/2020 दाखल असून त्यामध्ये योगेश हनुमंतराव जाधव वय 42 वर्ष, राहणार श्रीकृष्णनगर, रोहित हॉस्पिटलजवळ, सातपूर कॉलनी, नाशिक इथे त्यांनी पहाटे 5 वाजेच्या सुमारास राहते घरात फॅनला साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे. त्याबाबत सातपूर पोलिसांना ईडी दाखल असून तपास चालू आहे. त्या तपास दरम्यान काय जे निष्पन्न होईल त्याप्रमाणे पुढील कारवाई सातपूर पोलीस करीत आहेत. सातपूरच्या मोबाईल व्यावसायिकाच्या आत्महत्या प्रकरणी सलीम मामा शेख यांनी फायनान्स कंपन्यांवर कारवाईसाठी अर्ज देणार असल्याचं सांगितलंय. योगेश हनुमंत जाधव या युवकानं प्रायव्हेट फायनान्सच्या कर्जबाजाच्या जाचाला कंटाळून आज ठिकाणी आत्महत्या केलेली आहे. पण माझी पोलिसांना नम्र विनंती आहे की जी कोरोना परिस्थिती त्यामध्ये प्रायव्हेट फायनान्सवाले, बचत गटाच्या महिला असतील, कोणी नागरिक असतील, यांनी जे कर्ज घेतलेले आहे त्यांना दमबाजी करण्याचं काम या प्रायव्हेट फायनान्सच्या होतोय. अशा सर्व जे वसुलीधारक आहेत त्या सर्वांवर पोलिसांनी कारवाई करावी. लवकरच आम्ही माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक सातपूर यांना याबाबत लवकरच आम्ही निवेदन पण देणार आणि दोषींवर कडक कारवाई केली. यावेळी सुखदेव काळे, उपपोलीस निरीक्षक, तपासानुसार कारवाई करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. वेद न्यूजसाठी स्नेहल कॉरेस्पॉन्डंट कमलाकर तिवडे, सातपूर.